नाशिकमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शहरात खड्डे की खड्ड्यांमध्ये शहर असा प्रश्न आता नाशिककरांना पडलाय। खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात होत आहेत। 2 दिवसांपूर्वी खड्डे चुकवण्याच्या नादात निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे नाशिककरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। सध्या कुंभमेळ्यासाठी विकास काम सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने शहरातील महत्त्वाचे रस्ते तयार केले जात आहेत। त्यामुळे रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर आलेत। त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदले असतील तर पर्यायी रस्ता हा व्यवस्थित ठेवला पाहिजे। वारंवार होणारे अपघाताला जबाबदार कोण, महापालिका की कुंभमेळा प्राधिकरण, हेच स्पष्ट झालं पाहिजे। कुंभमेळा व्हावा, मात्र तो नागरिकांच्या मुळावर येता कामा नये, असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। मी काल आलो नाशिकमध्ये आणि तेव्हापासून मी तुमच्या TV चॅनलवर बघतो आहोत। सगळीकडे हीच बातमी आहे। तर अलीकडे ते कोतकर नावाचे सन्माननीय ग्रस्त जे आहे, खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात आलं की आतापर्यंत वर्तमानपत्रात सुद्धा आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत। कुंभमेळ्याच्यासाठी म्हणून रस्ते खोदून ठेवलेले आहेत। साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो की 2 बाजूचे रस्ते असतात। एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते। काही ठिकाणी दोन्ही बाजूने खोदून ठेवलेलं आहे। बरं, आता वेगवेगळ्या मॅस्टिक ॲस्फाल्ट वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार निघालेले आहेत। जिथे इथे अशा प्रकारचे खड्डे आहेत। आता पाऊस आज जोरात आहे, पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल। ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। पण ते जर होत नसेल तरी अपघात होणार आणि विशेष म्हणजे ह्या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका, दोघांची ही जबाबदारी आहे। तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही ही जबाबदारी। कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत, शेखर सिंग वगैरे, किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचाही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। बरं, हे बाकीचे हे सगळं काम करणारे जे आहेत, आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। त्यांची जी समस्या आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णतः सगळ्या सिटीजमध्ये पूर्ण ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। याला पूर्णतः जबाबदार स्थानिक प्रशासन आहे व राज्य सरकार आहे। तर त्याच्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि जे 5 लोकांचा जो जीव गेला आहे त्याची नुकसान भरपाई त्यांना भेटावी ही शासनाकडे विनंती आहे। पण त्वरित खड्डे जे आहे, खड्ड्यांमुळे खूपशा ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी। च्या आठवड्यापासून नाशिकमध्ये 5 बळी खड्ड्यांमुळे गेले। काल एक तरुण माणसाचा बळी परवा खड्ड्यामुळे गेलाय, ज्याचा परिवार उघडा पडलाय या खड्ड्यांमुळे। आणि ही जी माती टाकताय किंवा हे जे करताय याच्याने खड्डे मोठे होऊ राहिले, खड्डे बंद नाही होते। आणि काल जे त्यांनी केलं फोटो सेशन, ते गेल्यानंतर 1 तासाच्या आत गाड्यांनी उखडून गेलं होतं। तसेच हा विषय मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय। सद्यस्थितीत नाशिक शहरात असलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर बनत चालली आहे। आतापर्यंत केवळ खड्ड्यांमुळे तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला। या 5 नागरिकांच्या मृत्यूनंतर प्रशासन झोपेतच असेल तर कुंभमेळा विकास कामं करता तरी कशासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। त्यामुळे आता स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरण रस्त्याची डागडुजी करून
नाशिककरांचा प्रवास सुरळीत करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरी, नाशिक.